नमस्कार. स्वागत आहे तुमचं तिशाच रेसिपीमध्ये. आज आपण उन्हाळी वाळवणीचा पदार्थ बघणार आहोत, म्हणजेच उपवासाची बटाटा वेफर्स रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बटाटे हे मोठ्या साईजचे आणायचे, म्हणजे मोठे बटाटे आणायचे. नंतर आपल्याला या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे. साल पूर्ण काढून घ्यायची आणि नंतर लगेचच पाण्यात टाकून घ्यायचे आहे, नाहीतर बटाटे हे लालसर होतात. आणि नंतर आता याच पाण्यामध्ये मी बटाटा वेफर्स तयार करून येणार आहे. किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ताटात पाणी घ्या आणि त्यामध्ये बटाटा वेफर्स तयार करून घेतले तरीसुद्धा चालेल. तुम्ही बघू शकतात एकसारखे बटाटा वेफर्स तयार झालेले आहे. अशा प्रकारे सर्व बटाटा वेफर्स तयार करून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकतात जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही, अशा प्रकारे सर्व बटाटा वेफर्स तयार करून घ्यायचे. आणि आता नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे वेफर्स काढून घ्यायचे आहे आणि लगेचच पाणी टाकायचं, नाहीतर बटाटा वेफर्ससुद्धा काळे किंवा लाल होतात. आणि आता स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे. पूर्ण स्टार्चचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि नितळ पाण्यामध्ये टाकायचं. असं आपल्याला 4 ते 5 वेळेस धुवून घ्यायचं आहे. आणि आता धुवून झालेले आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडी थोडी तुरटी टाकून घ्यायची आहे. आता मी हे 2 भांड्यांमध्ये वेगळे वेगळे केलेले आहे, कारण की ते पूर्ण बटाटा वेफर्स बुडत नव्हते आणि पूर्ण बुडाले पाहिजे असे भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. आणि चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने मिक्स करून घ्यायचे. आता मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे बटाटा वेफर्स 6 ते 7 तासासाठी पाण्यामध्ये राहू द्यायचे आहे. आता हे मी रात्रभरासाठीच ठेवलेले आहे. आता यावर झाकण ठेवून द्यायचं, किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कापड टाकला तरीसुद्धा चालेल. आणि सकाळी तुम्ही बघू शकतात आता हे बटाटा वेफर्स मी रात्री तयार करून घेतलेले आहे. आता सकाळी हे बटाटा वेफर्स छान एका पाण्याने धुवून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकतात छान असे रफ हे वेफर्स झालेले आहे. असे रट झाले पाहिजे, म्हणजे बटाटा वेफर्स छान होतात. आता एका साईडला मी मोठ्या भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी 3 ते 4 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी चिमूटभर तुरटी टाकून घेतलेली आहे. जास्त तुरटी टाकायची नाही. नंतर हे बटाटा वेफर्स आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, मिक्स करायचे. आता यावर आपल्याला झाकणसुद्धा ठेवायचं आहे. आता झाकण आपल्याला मोजून 2 ते 3 मिनटंच ठेवायचं, म्हणजे पाणी उकळलेलं आहे त्यावर थोडं झाकण ठेवायचं. वाफ बसली की लगेच काढायचं. हे बटाटा वेफर्स आपल्याला 70 ते 80% शिजवायचे आहे, जास्त शिजू द्यायचे नाही. बटाटा वेफर्स लाल होण्याचं कारणसुद्धा जास्त शिजल्याने बटाटा वेफर्स लाल होतात. आणि 70 ते 80% शिजवून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकतात अगदी पटकन असा बटाटा वेफर्स तुटतो आहे, म्हणजेच आपले बटाटा वेफर्स व्यवस्थित शिजलेले आहे. आता एका भांड्यावर किंवा चाळणीवर काढून घ्यायचे. असं मोठ्या चमच्याने सर्व बटाटा वेफर्स पाण्यातून काढून घ्यायचे आणि चाळणीवर ठेवायचे. आता सर्व बटाटा वेफर्स काढून झाले की लगेच दुसरी बॅच आपल्याला लावून द्यायची, म्हणजे सर्व बटाटा वेफर्स त्याच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. कारण माझे 2 बॅचमध्ये बटाटा वेफर्स तयार झालेले आहे. त्यावर आता थोडं मीठ टाकायचं. नंतर आपल्याला मीठ अगदी 1.5 चम्मचच टाकायचं, कारण आपण आधीसुद्धा मीठ टाकलेलं आहे. आणि चिमूटभर तुरटी टाकायची, नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आणि मिक्स करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत हे बटाटा वेफर्स कॉटनच्या कापडावरती टाकून घ्यायचे, म्हणजे ती गरम वाफ असते ती पटकन निघते. आणि बटाटा वेफर्स आपल्याला असे एक एक करून वाळत टाकून घ्यायचे आहे. कॉटनच्या कापडावर टाकायचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सावलीमध्ये हे बटाटा वेफर्स सुकवून घ्यायचे आहे. थोडंफार ऊन लागलं किंवा उन्हात टाकलं तरी चालेल, पण जास्त उन्हात टाकू नका, नाहीतर बटाटा वेफर्स काळपट होतात. अशा प्रकारे आपले बटाटा वेफर्स तुम्ही बघू शकतात पांढरे शुभ्र बटाटा वेफर्स तयार झालेले आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने वेफर्स केलेले आहे. आता मी तळूनसुद्धा दाखवते. तेल तापलं की त्यावर वेफर्स टाकायचे आणि बघू शकतात दुप्पटने बटाटा वेफर्स फुलतात. आणि तुम्ही बघू शकतात किती पांढरे शुभ्र तळल्यावरसुद्धा तयार झालेले आहे. आता या बटाटा वेफर्ससाठी सर्वात महत्त्वाच्या म्हणजे 2 टिप्स असतात. ते म्हणजे बटाटा वेफर्स जास्त शिजू देऊ नका. जास्त शिजल्याने सुद्धा बटाटा वेफर्स तळताना लाल होतात. आणि दुसरं म्हणजे बटाटा वेफर्स जेव्हा आपण तयार करतो तेव्हा बटाटा वेफर्स 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे ते स्टार्चचं पाणी असतं ते पूर्णपणे काढून घ्यायचं असतं, नाहीतर आपले बटाटा वेफर्स काळपट होतात. कशी वाटली
उन्हाळी वाळवणीचा पदार्थ म्हणजे बटाटा वेफर्स रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.